कचरा आपण कुठेही टाकतो. खरं तर कचऱ्याच्या डब्यात टाकायला पाहिजे, पण रस्त्यावर सुद्धा कचरा टाकतो. आपलं शहर घाण करत असतो. पण कचऱ्यातून काही निर्माण करता येऊ शकतं का? कचऱ्यातून पेंटिंग तयार करता येऊ शकतं? कलाकृती निर्माण होऊ शकते का? तर होय, होऊ शकते. आमचे काही परीक्षक जेव्हा प्राथमिक फेरीत गावोगावी जात होते आणि परीक्षा घेत होते, तेव्हा एक गृहस्थ आले. त्यांची कला आमच्या परीक्षकांना खूप आवडली. त्यांचा स्पर्धेत मात्र समावेश करता आला नाही काही कारणास्तव, पण तरी सुद्धा त्यांची कला या मंचावर सादर व्हावी अशी सर्वांचीच इच्छा होती. आणि म्हणूनच मी सुभाष भोंडे यांना बोलवतोय. त्यांचा स्पर्धेशी काहीही संबंध नाही, पण तरी सुद्धा आपले पाहुणे आहेत, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मकरंद सर, मला एवढंच म्हणायचं की ऑफकोर्स इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग आर्ट. म्हणजे इमॅजिनेटिव्ह आणि सिम्पल, आणि त्याला फिनेस आहे आपला. मला ते कपल आवडलं. ऑफकोर्स देर इज सर्टन ब्रिलियन्स. वा वा वा. उर्मिलाजी, जे काय दिसतंय ते फार सुंदर बनवलेलं आहे. फारच छान बनवलंय. विचार तर अर्थातच त्याच्या मागचा खूपच मोठा आहे. आणि तो इतक्या सुंदर पद्धतीने जर लोकांपर्यंत पोहोचणार असेल तर मला वाटतं तो रोज त्यांच्या घरामध्ये एक सुंदर एक प्रतिकृती म्हणून पण त्यांना लावून ठेवायला फार आवडेल. मला ती बाग फार आवडली. त्याच्यामध्ये एक पटकन फेरी मारून याविषयी वाटते. इथं मी हे सर्व विशेष म्हणजे आपल्या स्टुडिओमधलं सर्व सामान जमा केलंय हे. बर बर बर. आणि हा एक ऍक्ट तयार झालाय. खूप अभिनंदन तुमचं आणि खूप शुभेच्छा. तुमच्याकडे काही तयार आहे? एक कपल इन लव्ह आहे. हा, कपल इन लव्ह. वा. आणि एक ट्रायबल इमोशन बी आणलेला आहे मी. प्लीज ते आम्हाला दाखवा. आणि एक सरांसाठी खास मराठी पाऊल पडते पुढे ह्या कार्यक्रमासाठी एक बनवून आणलेला आहे. वा, प्लीज ते सगळं आम्हाला पाहायला आवडेल. हे ट्रायबल इमोशन म्हणून. अरे वा 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 वा. त्यांच्या पत्नी इथे आलेल्या आहेत, त्यांचंही स्वागत करूया.